जर तू गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करत असशील, हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 2026 मध्ये गव्हर्नमेंट भरतीबद्दल सगळ्यांना जाणूनच घ्यायचं आहे. आणि आतापर्यंत एमपीएससी ग्रुप बी ची 552 पोस्टची भरती पण आलेली आहे आणि आता ग्रुप सी ची भरती पण येऊ शकते. पण खरी गोष्ट अशी आहे की अजून खूप भरती येणार आहेत, पण त्याच्या एक्झॅक्ट डेट्स अजून कुणालाही कन्फर्म नाही. सगळ्यात आधी एमपीएससी बद्दल बोलायचं झालं तर ग्रुप बी मध्ये PSIST ASO सारख्या पोस्ट असतात आणि यासाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर सारख्या पोस्ट येतात, त्यासाठी 12वी पास स्टुडंटसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तलाठी आणि रिन्यू डिपार्टमेंट मधली इम्पॉर्टंट पोस्ट आहे. जमीन आणि सरकारी रेकॉर्डची रिलेटेड काम असतं. जिल्हा परिषद मध्ये क्लर्क, ग्रामसेवक आणि हेल्थ वर्कर अशा पोस्ट असतात. त्या डिस्ट्रिक्ट लेवलवर आपल्याला जॉब मिळतो. फॉरेस्ट भरतीमध्ये फॉरेस्टमध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्यामध्ये फिजिकल आणि रिटन एक्झाम असते. हेल्थ डिपार्टमेंटमध्ये स्टाफ नर्सेस, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन अशा पोस्ट असतात. रेल्वेमध्ये NTPC आणि ग्रुप डी सारख्या पोस्ट येतात, पण ही ऑल इंडियन लेवल एक्झाम असते. सीट्स पण जास्त असतात. बँकिंगमध्ये IBPS आणि SBI द्वारे क्लर्क आणि PO ची भरती होते आणि SSC मध्ये CHSL आणि CGL एक्झामद्वारे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब मिळत असतात. पण लक्षात ठेवा, या सगळ्या भरती एक्सपेक्टेड आहे, डेट अजून फिक्स नाही. म्हणून नोटिफिकेशन आले की स्टडी सुरू करतो असं करू नका, कारण भरती अचानकपणे येते पण सिलेक्शन अचानक होत नाही. जर खरंच सिलेक्शन हवं असेल तर आतापासूनच स्टडी सुरू करा. रोज कन्सिस्टन्सी ठेवा. तर तुम्ही कोणत्या भरतीसाठी तयारी करत आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा रिअल आणि युजफुल माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.